सुटणारच ना सुटणारच. ए शिवा आपल्याला नाही पटलं बुवा. हा याला काय अर्थ आहे? का मग बाकीच्यांसाठी केसाला धक्का तर कपाळाला बुक्का. आणि या आशूसाठी केसाला धक्का तर गालावर बुका. त्या छकुलाला बुक्क्याने मारण्यापेक्षा ना तुम्हालाच बुक्क्याने मारलं पाहिजे. वाह, आम्ही त्याला काय बोललो तर आम्हाला मारणार. ऐसा क्या जादू किया उस छकुले ने? तरी तुला सांगत होतो त्या शिवाचा काही नेम नाही. तिच्या नेमनेच माझा गेम केलाय. दुखतंय यार. ऐक म्हणजे यार तू आपला खरा मित्र आहे. हे असंच चालू राहिलं ना तर हा खरा मित्र खरा शत्रू होईल. सांगून ठेवतो, डोक्यात नको जाऊ माझ्या. झालीये ना एंगेजमेंट, मग पुन्हा घरी जाऊन पुन्हा नवीन कपडे घालून पुन्हा इथे येऊन काय गरज आहे मैत्री करायची? एंगेजमेंट झाली म्हणूनच करतोय हे बघ, आता आपण इथे सारखं सारखं येणार. इथे आल्यावर आपल्याला शिवा त्रास देणार किंवा तिने त्रास देऊ नये म्हणूनच मी तिच्याशी मैत्री करतोय. हा म्हणजे मी मैत्री करायला गेलो, मी तिच्याशी बोललो, तिला असं वाटलं की मला ती आवडते. काय तू क्लिअर केलं ना? हा म्हणजे मी बोललो तिला की हे बघ असं काही नाहीये. पटकन सांग काय. हा, मी तिला म्हंटल की हे बघ आय लाईक यू ॲज अ फ्रेंड. ॲज अ फ्रेंड. एक्झॅक्टली. सो मी क्लिअर केलं आणि मी तिला म्हंटलो की हे बघ तुझी आई म्हणते ते बरोबर आहे. हे तू कशी राहतेस, कशी वागतेस, बोलतेस एकदम रावडी. कुठल्या मुलाला तू आवडशील, कोण तुला डेट करणार आहे असं म्हंटलो. तू असं बोलला त्या लेडी डॉनशी? जरा जास्ती झालं का? खूप जास्ती झालं. नशीब यावर निभावलं. जर तावडीत सापडलं असतं ना जाम कुदवलं असतं आपल्याला. कुदावलं असतं. पण आपण मागे नाही हटायचं. आता आपण यायचं इथे सारखं सारखं. हो, आपण सारखं सारखं यायचं, सारखं सारखं डोकं फोडून घ्यायचं. रोज तयारी करून या, रोज डोकं फोडा. हे बघ आशू, तुझी त्या दिव्यासोबत लव्ह स्टोरी पुढे चालली, पण मी उगाच मार खातोय. नाही, मी डीप विचार करून डिसिजन घेतलाय. मी रोज रोज नाही येणार. तू डीप विचार माझ्याबद्दल केलास का? केलं. मित्र आहे ना तुझा. झी5 ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा, ते सुद्धा अगदी मोफत.